दादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि या राज्याचे घटनेचे प्रमुख म्हणून जे राज्यपाल आहे यांच्याशी आम्ही या बाबतीमध्ये सविस्तर मागच्या 12 तारखेला तशा पद्धतीची निवेदन देऊन आम्ही आमची विनंती केलेली, आमची भूमिका मांडली आणि सरकार म्हणून ते सकारात्मक आमच्या बाजूने त्या ठिकाणी राहणार आहे। परंतु जे मोर्चे आणि आंदोलन या ठिकाणी होत आहेत या बाबतीमध्ये आमच्या लोकांच्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे कुठेतरी त्यांच्या मनातून काढून टाकलं पाहिजे आणि आपण आपल्या हक्कासाठी जागरूक आहोत हे परत एकदा शासनाला आठवण करून दिलं पाहिजे। यासाठीच हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याच्यामुळं हजारो संख्येने या ठिकाणी आमचे आदिवासी बांधव आजच्या मोर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। सर, तुमचे जे मित्रपक्षाचे आमदार आहेत त्यांनीच बंजारा समाजाला दर्शन द्यावं, एसटीमधून द्यावं असा पाठिंबा दिला, काय बोलतो? आपल्या माध्यमातून माझ्या मित्रांना सांगायला पाहिजे, हे मोर्चामध्ये येत असताना शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी जे भाषण करताना सांगितलं आहे, दुसऱ्या दिवशी त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आम्ही या मूळ आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही स्वतंत्र आरक्षण या ठिकाणी मागतो। स्वतंत्र कुठलं आरक्षण मागताय? ओबीसीचं म्हणून त्यांना 3% आरक्षण आहे, अ व क ड अशा पद्धती एकूण त्यांना 11% आरक्षण त्यांना ठिकाणी स्वतंत्र आहे। स्वतंत्र आरक्षण असताना त्या ठिकाणी एक परत याने आमच्या 7% आरक्षणामध्ये मागण्याची धीर घेण्याचं काय कारण आहे? दुसरी बात, आदिवासी समान दर्जा आम्हाला देण्याचं काय कारण आहे? ही जे भागाभाग या ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे करतात ही काल ओबीसीच्या आंदोलनामध्ये हीच लोक आम्हाला आमच्या ओबीसीचं आरक्षणाला धक्का लागता कामा नाही अशा पद्धतीचं सक्रिय आंदोलनामध्ये ही सगळे लोक होते। आता ओबीसीचं आंदोलन त्यांना नको आहे काय? त्यांना माहीत आहे ही भोळे बावळे निरक्षर गरीब आदिवासी लोकांना अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दिशाभूल करून सरकारच्या माध्यमातून आम्हाला यांचे अतिक्रमण करून या ठिकाणी हक्क घेता येईल काय अशा पद्धतीत त्यांचा अगोरी प्रयत्न करणं आहे आणि हे कधी यशस्वी होणार नाही यावर माझा शाम विश्वास आहे।